पहिले हे काही फोटो स्क्रीन वरती बघून घ्या. झालं. याच्यापेक्षा पण 72 फोटो आहेत माझ्याकडे, पण ते आता दाखवण्याच्या लायकीचे नाहीत. ते सोडा, एक व्हिडिओ तर माझ्याकडे असा आलाय ज्यामध्ये ती पोरगी त्याशी बोलत नव्हती म्हणून त्या पोरांनी गुडघ्यावरती त्या देवीच्या पूर्ण पायऱ्या चढल्या त्या मंदिराच्या. किती 200 का 300 पायऱ्या होत्या त्या. त्याच्या गुडघे फुटून रक्त येत होतं. अरे मला हे समजत नाही, तुमचा जीव एवढा स्वस्त आहे का? ती मिळावी म्हणून फक्त एवढं जर स्वतःच्या करिअरसाठी झटले असताना तर आज चांगला पैसा असता आणि आई वडीलना चांगले जगत असते लाईफ त्यांची. आणि हे सगळं कोण करतं माहितीये का? जे एकदम मिडल क्लास फॅमिली मधून पोरं जे सफर करत असतात. एवढी पोरगी 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 प्रेम प्रेम प्रेम, ती पाहिजे ती पाहिजे. अरे तुमच्या आई वडिलांचा पण विचार करा रे. तुम्ही करताय फ्लो फ्लो मध्ये सगळं. उद्या जर तुमच्या जीवाला काय झालंच, उद्या जर तुम्ही गेलेच फॉर एक्झाम्पल, त्यांना कोण बघणार आहे? या वयात तुमचे आई वडील कामाला पण जाऊ शकत नाहीत ना. या वेळेला तुमच्या वडिलांमध्ये एवढी ताकद आहे या वयात की ते जाऊन बाहेर जॉब करते ना. तुमची आई कुणाच्या घरी जाऊन काम करू शकेल, तेव्हा काय करणार? काय एवढी खाच पाहिजे का? ती पोरगी पाहिजे. तू गेल्यानंतर ना तुझी फॅमिली फायनान्शियली स्टेबल होऊ शकते ना तुझ्या घरातले सुखाने जगू शकतात. एक पोरगी पूर्ण आयुष्य नसतं रे बाबा. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त काही नाहीये. आणि तुझ्या जीवावरती आज तुझी अख्खी फॅमिली आहे. या गोष्टीचा विचार कर. माझ्या नजरेत ती लोक खूप बुजदिल असतात, जी सुसाईड करतात किंवा स्वतःला वार करून घेतात किंवा स्वतःचा जीव संपवून टाकतात. त्यांना जबाबदारीपासून पळायची सवय लागलेली असते. त्यांना जबाबदारी नको असते कोणत्या गोष्टीची. अरे तुमच्या आई वडिलांचा विचार करा रे, जास्त काही नाही. जे तुमचं आहे ना ते तुमचंच आहे, ते जाऊन परत येईल. म्हणजे तुमचं नाहीये ना, ही गोष्ट अजून लक्षात देऊन ऐका. जे तुमचं नाहीये ना ते तुमचं कधीच होणार नाही. मग तुम्ही देव खाली बोलवा, कोणते पण व्रत करा, कोणता पण नवस करा, स्वतःचा जीव द्या, काही करा. आज तुमचा जीव जर उद्या तीच पोरगी 4-5 महिन्यांनी कुणासोबत तरी लग्न करून 1 वर्षात लेकरू पैदा करून संसारात गुंतून जाईल, तुझं काय? तुझ्या फॅमिलीचं काय? ऐकून एवढा विचार करणार नाही ना. त्यामुळं खूप प्रेमाने समजवते, खूप जेवढं मला जमल तेवढं मी मावळतीची भाषा वापरण्याचा प्रयत्न करते. सुधर दाद्या, अजून वेळ नाही गेलेली. तुझ्या घरातल्यांचा विचार कर. उद्या परवा कोण ना कोण तिच्या रिप्लेसमेंट मध्ये चांगली भेटणार.